यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे कामठी या ठिकाणी ग्राउंड चालू होतं आणि 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कामठी या ठिकाणी सेंटरवर असणार आहे। कामठी आर्मी सेंटरवर या ठिकाणी होणार आहे। तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांचं सुद्धा ग्राउंड यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं 3 ते 10 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। तर आर्मी भरतीला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, कोणकोणते आपल्याला चुका नाही करायच्या, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रोसेस सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणते आपल्याला भरतीला जाताना कोणकोणत्या चुका नाही करायच्या जे की भरपूर विद्यार्थी करते। कारण की यावर्षी जर आपण पाहिलं तर जवळपास 50 ते 60% पूर्ण नवीन आहे यावर्षी। तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसते ग्राउंडच्या अंदरचं। एक लक्षात ठेवा, तर मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आतापासून आपल्याला कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी तयार ठेवायचे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट, आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहील। तर पहा, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 3 सप्टेंबर पासून चालू होतं आणि 10 सप्टेंबर पर्यंत हे या ठिकाणी चालणार आहे। वाघासारखं काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या प्रत्येक भावाला जे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल, बेस्ट ऑफ लक आणि सर्वांनीच आपला गट जिंकून हेच या ठिकाणी मी शुभेच्छा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि त्याचबरोबर आपला गट जिंकून तुम्ही या हेच या ठिकाणी प्रार्थना मी या ठिकाणी करतो। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो कामठीला आहे। आता हे यारो नागपूरमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जाता येते, कोणकोणत्या जिल्ह्याचे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यामध्ये नागपूर जिल्हा सहभागी असणारा, अमरावती जिल्हा, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्यातले विद्यार्थी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला सहभागी होणार आहे। बाकी दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना इथं आर्मी भरतीची देता येत नाही, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट येते की सर हे जे आता यारो नागपूरची जी आर्मी रॅली भरती आहे हे डायरेक्ट ओपन रॅली भरती आहे का, आम्हाला जाता येणार का तिथं भरती मारायला? मी तुम्हाला आता सांगून देतो, हे अग्निवीर आर्मी रॅली भरती आहे। जे विद्यार्थी पेपर पास झाले त्यांच्यासाठी हे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे कामठीमध्ये 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत। तर पहा, आता विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक मी तुम्हाला सांगून देतो, भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट आहे की सर तुम्ही नागपूर कामठीला या ठिकाणी रिव्ह्यू करण्यासाठी या, असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येऊन राहिले। मला एक लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते मी येऊ की नाही येऊ या ठिकाणी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवण्यासाठी, हे नक्की तुम्ही तुमची कमेंटमध्ये तुमची राय या ठिकाणी सांगा। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर तुम्ही आर्मी भरतीला या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी या, रिव्ह्यू घेण्यासाठी या, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी येणार आहे, रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यासाठी येणार आहे। तुमचं जसं ग्राउंड झालं तर मला तुम्ही माहिती सांगा ग्राउंडच्या अंदरची। कारण की ह्या वर्षी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, जास्त पोरं यावर्षी नवीन आहे, म्हणजे 60% विद्यार्थी आहे। त्यामध्ये आपले भाऊ बंद असू शकते किंवा येणाऱ्या दिवसामध्ये आपले भाऊ बंदाचा ग्राउंड त्या ठिकाणी येऊ शकते। तर तुम्हाला फक्त तुम्ही ग्राउंड झालं तर तुमच्या ग्राउंडच्या अंदरची माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनो इतर विद्यार्थ्यांपर्यंत ते माहिती या ठिकाणी पोहोचली पाहिजे की ग्राउंडच्या अंदर प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर टायमिंग काय त्या ठिकाणी दिलं जात आहे, किती पोरं रनिंगमध्ये पास केलं जात आहे, किती फेल केलं जात आहे, त्याचबरोबर उंची, छाती, वजन किती घेतलं जात आहे, ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, हे आपल्याला सर्व माहिती ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी येत आहे, तुमचे रिव्ह्यू घेण्यासाठी येत आहे। मागच्या वर्षी सुद्धा मी आलतो तो मानकापूर स्टेडियमवर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड होता। तर जे पोरं रनिंगमध्ये कटत आहे तर ते जास्त पोरं जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ म्हणजे रिव्ह्यू त्या ठिकाणी देत नाही जातात, सर आम्ही देत नाही म्हणे असे म्हणे। तुम्ही सांगा, असं जर असलं विद्यार्थी मित्रांनो तर माझं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जरी रनिंग जरी तुम्ही फेल झाले तरी सुद्धा तुम्ही माहिती सांगा विद्यार्थी मित्रांनो, कारण की माझं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। तुम्ही म्हणजे रनिंग जरी फेल झाले तरी सुद्धा ग्राउंडच्या अंदरची तुम्ही माहिती सांगा व्हिडिओच्या माध्यमातून। मी तुम्हाला असं नाही म्हणणार आहे तुम्ही रनिंगमध्ये फेल झाले म्हणून, फक्त ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस मी तुम्हाला विचारणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, मी त्या ठिकाणी येऊन राहिलो कामठी नागपूरला, तर त्या ठिकाणी जर आपण राहण्याची जर व्यवस्था पाहिली तर 400-500 रुपये हॉटेलवाल्याला त्या ठिकाणी मला राहायचा खर्च आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 200-300 रुपये माझ्या जेवणा खावण्याचा म्हणजे त्या ठिकाणी खर्च आहे, म्हणजे असे माझे 800 रुपये असे चालले जाते एका दिवसले, ठीक आहे। तर तुमचं रनिंग झालं, तुम्ही रनिंगमध्ये जरी फेल झाले तरी सुद्धा रिव्ह्यू त्या ठिकाणी तुम्ही द्या की अशा प्रकारे ग्राउंड या ठिकाणी होतं। मी तुम्हाला असं नाही म्हणणार आहे की व्हिडिओमध्ये हे नाही सांगणार आहे की हे रनिंगमध्ये कटले आहे म्हणून, ठीक
ठीक आहे. तर मी विद्यार्थी मित्रांनो येणार आहे कामठी नागपूरमध्ये, ठीक आहे. 3 ऑगस्टला ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर 2 ऑगस्टला त्या ठिकाणी येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यासाठी येऊ की नाही येऊ, कारण की जास्त जर कमेंट आले तर मी येणार आहे आणि जास्त पोराचे कमेंट नाही आले तर मग मी राहू सुद्धा देऊ शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी तुम्ही सांगा तुमची राय, ठीक आहे, येऊ की नाही येतं. तर पाहता यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आपल्याला चुका कोणकोणत्याने करायचे हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ज्यांचं सुद्धा 3 ऑगस्टला ग्राउंड असेल तर आपल्याला 2 ऑगस्टला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते. मी भरतीचं ग्राउंड 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी चालू आहे. तुमच्या हॉल तिकीटवर आता ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तुमच्या हॉल तिकीटवर जर 3 सप्टेंबर तारीख असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी तुम्ही जर त्या ठिकाणी 3 सप्टेंबरलाच गेले तर तुम्हाला घरी पाठवण्यात येणार आहे, कारण की आर्मी भरतीची प्रोसेस झाली राहते. ज्या दिवशी गेले तुम्ही त्या दिवशी, ज्या दिवसची तारीख असली ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी गेले त्या दिवशी, ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते. आपल्याला एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे सेंटरवर. ज्यांचं ग्राउंड 3 सप्टेंबर आहे, 3 सप्टेंबर ज्यांच्या हॉल तिकीटवर तारीख आहे तर तुम्हाला 2 सप्टेंबरला रात्री 7 वाजेपर्यंत जे सेंटर आहे तर त्या सेंटरवर आपल्याला हजर राहावं लागणार आहे, कारण की एक दिवस अगोदरपासून आपली प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत असते. आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या सोबत आणावं लागणार आहे. बॅगीमध्ये आपले सर्व डॉक्युमेंट लागणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट लागते ते तुम्हाला सांगून देतो. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिशियल, त्याचबरोबर शाळा सोडल्यास दाखला, त्याला TC सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यास जर दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कॉलेजमध्ये जर तुमची TC असेल तर, आणि त्याचबरोबर आपल्याला जे सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा सोबत लागणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला पोलीस स्टेशनमधून काढावं लागते. कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणारच आहे. ज्यांनी सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट काढलं नसेल तर आताच काढून घ्या. तुमचं जवळचं जे पण पोलीस स्टेशन येते तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट काढू शकतो, किंवा मग तुम्ही सायबर कॅफेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊ शकता, ठीक आहे. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यावंच लागणार आहे आणि आधार कार्ड सुद्धा आपल्याला न्यावं लागणार आहे आणि 50 फोटो तुम्हाला न्यावं लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते. एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो हे जे मी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सांगितले हे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या फाईलमध्ये पाहिजे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यावं लागणार आहे. लक्षात ठेवा, एक झेरॉक्स मागते त्या ठिकाणी पण 2-2 झेरॉक्स राहू द्यायच्या. आणि त्याचबरोबर एक डॉक्युमेंट आणखीन आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी आपल्याला करून घ्यायची आहे. ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता तर सायबर कॅफेला तुम्हाला 2-3 प्रिंट दिल्या, त्यामध्ये नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल तर ह्या फॉर्मवर जे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी करायचे हा फॉर्म घेऊन जायचा आपल्याला वकिलाच्या घरी आणि नोटरी आपल्या जिल्ह्यामध्येच करा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, त्याचबरोबर कोणत्याही जिल्ह्यातले असाल, चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, कोणत्याही जिल्ह्यातले असाल आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, त्याला ॲडव्होकेटलाच वकील म्हटलं जाते. डायरेक्ट वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या आणि नोटरी 100 रुपयात करून भेटते. त्यांना जर तुम्हाला जास्त पैसे सांगितले 400-500 अशा प्रकार सांगितले दुसऱ्या गल्लीमध्ये जातात, 300 रुपये सांगितले दुसऱ्या गल्लीमध्ये सांगायचं, कारण की गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटची घर आहे 100 रुपयातच नोटरी करून भेटते. 4-5 मिनिटाचं ते काम आहे, ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे. सर्व माहिती मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार आहे. मी स्वतः रिव्ह्यू देण्यासाठी येणार आहे नागपूर कामठी या ठिकाणी. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओचा थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय